नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे 20 प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरती 2026 साठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण हे पूर्ण प्रश्न आपण एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. ही आपली प्रश्नपत्रिका 14वी आहे. यापूर्वीचे जे 13 व्हिडिओज आहेत त्या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ जर डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. कधी कधी लक्षात ठेवायचं, एम-पी-एस-सी मध्ये आपल्याला पुस्तकं सुद्धा विचारले जातात, त्याची लेखकं सुद्धा विचारली जातात. आणि प्लेइंग इट माय वे हे म्हटलं की या ठिकाणी आपल्याला चित्र दिसत आहे, त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचं आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्लेइंग इट माय वे हे जे पुस्तक आहे हे सचिन तेंडुलकर यांचं आहे. आपल्याला अशाच पद्धतीचे महत्त्वाचे क्रिकेटर्स, खेळाडू जेवढे काही असतील आणि त्यांनी स्वतःच्या जीवनावरची जे काही पुस्तकं असतील, ते पाहायचे असतील तर त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कोणते आहेत? यामध्ये पहिला विषय आहे जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे, सामाजिक विषमतेला संबोधित करणे, एआयच्या नियंत्रणासाठी समावेशित चौकट प्रस्थापित करणे. तर यापैकी 2025ला जी 17वी ब्रिक्स शिखर परिषद झाली, तर त्यामध्ये कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित केलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर अ, ब आणि ड हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. अ म्हणजे काय आहे? तर पहा, जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा. ब म्हणजे आहे बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे आणि ड म्हणजे आहे एआयच्या नियंत्रणासाठी समावेशित चौकट प्रस्थापित करणे. हे त्याचं मुख्य लक्ष होतं किंवा हे त्याचे मुख्य विषय होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता की दूधसागर धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारी नदी कोणती आहे? ज्या ज्या लोकांनी चेन्नई एक्सप्रेस मूव्ही पाहिला आहे त्यामध्ये रेल्वेचं एक चित्र आहे आणि त्या चित्रामधून दाखवताना ती नदी दाखवलेली आहे आणि तो जो धबधबा आहे तर तो दूधसागर धबधबा होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर मांडवी नदी हे आपलं उत्तर होईल. मग याच्यावरती 2 ते 3 पॉइंट्स काय आहेत ते पाहून घ्या. मांडवी नदीचं स्थान किंवा धबधब्याचं जे स्थान आहे ते पहा. हा धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे. याचं जे नाव आहे ते का पडलं? तर उंचावरून खाली कोसळताना पाण्याचा रंग हा दुधासारखा एकदम पांढरा दिसतो, म्हणून याला दूधसागर, इंग्रजीमध्ये सी ऑफ मिल्क असं म्हटलं जातं. याची जी उंची आहे धबधब्याची ही भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक असून त्याची उंची 310 मीटर म्हणजेच 1017 फूट एवढी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे हा देखील. हा प्रश्न आपल्याला 2026ला जी जून महिन्यामध्ये एम-पी-एस-सी झाली होती, पेपर झाला होता, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत त्यापैकी जवळपास 16 जे प्रश्न आहेत हे आपल्याला 2026च्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत. तर भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. याच्यावरती एक पॉइंट आहे तो पाहून घ्या. तर या प्रकल्पाची पार्श्वभूमी कशी आहे? भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्रातील ॲल्युमिनियम प्रकल्प जो भारत ॲल्युमिनियम कंपनी, त्याला आपण बाल्को म्हणतो, तर या कंपनीद्वारे रत्नागिरी या ठिकाणी उभारण्याचा प्रस्ताव हा करण्यात आलेला आहे. यावरती अजून एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो की हा जो कारखाना आहे किंवा ही जी एक फॅक्टरी आहे, कोणती ॲल्युमिनियम प्रकल्प जो आहे तो कोणती कंपनी उभारत आहे? तर ती आहे बाल्को. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट या नावानं ओळखलं जातं? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे मित्रांनो, कारण याच्यावरती आपल्याला 3 वेळा करंट अफेअर्समध्ये लेटेस्ट प्रश्न विचारण्यात आले होते. जंगलाचा विश्वकोश म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर ज्या तुलसी गौडा आहेत, चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे तुलसी गौडा आहेत आणि यांना जंगलाचा विश्वकोश म्हणजेच एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यांच्यावरती आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील घेतलेले आहेत, ते पाहून घ्या. पार्श्वभूमी नेमकी काय आहे? तर तुलसी गौडा या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील हलक्की आदिवासी समाजातील एक प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आहेत. त्यांचं योगदान काय काय आहे? तर त्यांनी गेल्या 60 वर्षापेक्षा किंवा 60 पेक्षा जास्त वर्षात 30,000हून अधिक झाडे लावली असून त्यांचं संगोपन देखील केलेलं आहे. सध्याचे जे नेते वगैरे आहेत ते फक्त झाडं लावतात, पण त्याचं संगोपन कधीही केलं जात नाही, लक्षात ठेवा. पण यांनी जे आहेत, या ज्या तुलसी गौडा आहेत, त्यांनी 60 वर्षामध्ये जवळपास 30,000 झाडं लावून त्याचं संगोपन सुद्धा केलं. मग त्यांना जंगलाचा विश्वकोश असं का म्हटलं जातं? तर कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नसतानाही त्यांनी वनस्पतींच्या शेकडो प्रजाती, त्यांच्या औषधी गुणधर्म, बियाणांची सखोल माहिती यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, त्यांचं कसल्याही प्रकारे शिक्षण नाही, तरीही त्यांना वनस्पतीच्या प्रजाती, त्याचा गुणधर्म काय आहे, औषधी गुणधर्म काय आहे, त्यांच्या बिया कशा प्रकारच्या असतात, त्याचा वापर काय आहे, तर या सर्व गोष्टी माहीत आहेत म्हणून त्यांना जंगलाचा विश्वकोश अशी पदवी देण्यात आलेली आहे. त्यांचा जो सन्मान करण्यात आला होता. भारत सरकारने त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी 2021 या वर्षासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. लक्षात ठेवा, तुलसी गौडा हे उत्तर थोडंसं महत्त्वाचं असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे 1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्र शिक्षणासाठी कला भवन नावाची संस्था स्थापन केली आहे? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, पण आपल्याला फक्त वर्ष विचारण्यात आलं होतं. कोणत्या वर्षी? तर वर्ष आहे 1890. या वर्षी कोणत्या ठिकाणी? बडोदा या ठिकाणी तंत्र शिक्षणासाठी कलाभवन नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली होती. ती कोणी केलेली आहे? तर ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ही संस्था स्थापन केली आहे. याच्यावरती महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. प्रस्ताव आणि त्याची मूळ संकल्पना काय होती? तर लोकमान्य टिळकांनी सुचवलेल्या व्यावसायिक शिक्षणाच्या कल्पनेवरून आणि रसायनशास्त्राचे अध्यापक त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर, त्यांना टी. के. गज्जर असं म्हणतात, यांच्या पुढाकाराने कलाभवन ही जी संस्था आहे ही सुरू करण्यात आली होती. पहिले प्राचार्य कोण होते? तर प्राध्यापक टी. के. गज्जर म्हणजेच त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर हे जे आहेत या संस्थेचे हे पहिले प्राचार्य होते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. महात्मा गांधींना ज्यावेळी अटक झाली तर गुजरातमधील धारासना या ठिकाणी एक सत्याग्रह सुरू होता, तर त्याचं नेतृत्व नंतर कोणी केलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रहाचं नेतृत्व गांधीजींच्या अटकेनंतर केलं होतं. याच्यावरती सुद्धा काही महत्त्वाची वर्ष आहेत आणि काही पॉइंट सुद्धा आहेत. सत्याग्रहाची पार्श्वभूमी नेमकी कशी होती? महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा ही 1930 या वर्षी काढली होती. दांडी यात्रेनंतर त्यांनी धारासाना येथील शासकीय मिठाच्या कारखान्यावरती मोर्चा नेण्याची घोषणा केली होती, पण त्याचपूर्वी 4 मे 1930 रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि अटक झाल्यानंतर धारासाना या ठिकाणी जो सत्याग्रह झाला होता तर त्याचं नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या ईशान्य भागेत खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत? हा प्रश्न आपल्याला सरळ सेवेसाठी विचारण्यात आलेला होता आणि हा महाराष्ट्राच्या भूगोलावरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य भागामध्ये कोणत्या डोंगर रांगा किंवा टेकड्या स्थित आहेत? यामध्ये सातमाळा, गाळणा, अक्राणी आणि दरकेसा या टेकड्या दिलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर फक्त ड म्हणजे काय? ज्या दरकेसा टेकड्या आहेत ह्या महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये स्थित आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यानंतर प्रश्न आहे सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना ही कोणाला द्यावी लागते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला ग्राम प्रशासनावरती हा 2 ते 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे. सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल तर त्यांचा अविश्वास ठराव मांडायचा असेल तर त्यापूर्वी कमीत कमी 1/3 सभासदांच्या सह्या लागतात आणि त्या ज्या सह्या आहेत आणि तो जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाची सूचना ही कोणाला द्यावी लागते? तर त्या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. जो तहसीलदार आहे, तालुक्याचा तहसीलदार, तर यांना आधी सूचना द्यावा लागते आणि त्यानंतर अविश्वासाचा ठराव हा मांडता येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. या ठिकाणी पेन्शन, व्याजाची परतफेड, शिक्षण आणि प्रशासकीय सेवा. तर यामध्ये कशाचा समावेश होतो अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि ड. अ म्हणजे आहे पेन्शन, ब म्हणजे आहे व्याजाची परतफेड आणि ड म्हणजे आहे प्रशासकीय सुधारणा किंवा सेवा. यामध्ये त्याचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे श्री नारायण गुरु धर्म परिपालन चळवळ ही श्री नारायण गुरुस्वामी यांनी कोणत्या ठिकाणी सुरू केली होती. चित्रामध्ये दिसत आहेत ते आहेत पहा श्री नारायण गुरुस्वामी. तर यांनी धर्म परिपालन ही चळवळ सुरू केली होती. प्रश्न विचारलाय की ती कोणत्या ठिकाणी केली होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर केरळ या ठिकाणी त्यांनी धर्म परिपालन चळवळ जी आहे ती सुरू केली होती. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणी केली होती. तर श्री नारायण गुरुस्वामी यांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. असे विधान खालीलपैकी कोणी केले होते. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. 2 वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. 1857चा जो बंड होता तर त्यामध्ये एका व्यक्तीने असं विधान केलं होतं. जर बंडवाल्यांना म्हणजे जे काही तात्या टोपे होते, राणी लक्ष्मीबाई होत्या, कुंवर सिंग होते, तर यांना बंडवाला म्हटलं जात होतं. यांनी बंड पुकारला होता 1857चा. तर त्या बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचं राज्य हे नष्ट झालं असतं. हे जे विधान आहे तर हे विधान कोणाचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 तर जॉन लॉरेन्स यांचं हे विधान आहे. यांच्यावरती आपण 2 पॉइंट्स पाहूया. जॉन लॉरेन्स हे 1857च्या उठावाच्या वेळी पंजाबचे मुख्य आयुक्त होते आणि 1857च्या बंडामध्ये बहादूरशाह जफर, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवर सिंग यासारख्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केले असले तरी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधेल अशी केंद्रीय व प्रभावी नियोजनाचा अभाव होता. याच कमतरतेवरती जॉन लॉरेन्स यांनी हे विधान किंवा हे भाष्य केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यामध्ये समावेश केला जात नाही. महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आरबीआय जे आहे तर हे सर्वात महत्वाचे कामं करते बँके रिलेटेड, पण यापैकी कोणत्या कामाचा समावेश होत नाही. सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की पर्याय क्रमांक 3 शेअर बाजार नियमन जे आहे यामध्ये आरबीआयचा काहीही काम करण्याचं कारण नसतं किंवा ही कामं जी आहेत हे आरबीआयचे नसतात. मग आरबीआयचे कामं काय आहेत. चलन धोरण अंमलबजावणी, बँकिंग क्षेत्र नियमन आणि अर्थविषयक बाबींवरती शासनाला सल्ला देणं हे आरबीआयचे कामं आहेत. मग या ठिकाणी शेअर बाजार नियमन जे आहे तर याचं काम जे आहे तर हे सेबी पाहतं. लक्षात ठेवा सेबीकडे असतं शेअर बाजाराचं नियमन करणं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पुढील नद्यांचा त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. यामध्ये भीमा, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा या 4 नद्या दिलेल्या आहेत. तर यापैकी ज्या नद्या आहेत त्यांचा क्रम कसा लावायचा आहे तर महाराष्ट्रातील त्यांची जेवढी लांबी आहे त्या लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. म्हणजे आधी छोटी, नंतर मोठी, नंतर मोठी आणि नंतर मोठी अशा पद्धतीने चढता क्रम लावायचा आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. नर्मदा, कृष्णा, भीमा आणि गोदावरी हे आपलं उत्तर होईल. मग या ठिकाणी लक्षात ठेवा नर्मदा जी नदी आहे ही 54 किलोमीटर आहे, महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहते. कृष्णा नदी ही 282 किलोमीटर आहे. भीमा नदी ही 451 किलोमीटर आहे आणि गोदावरी नदी जी आहे ती 668 किलोमीटर आहे, जी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी सुद्धा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील मुख्य उद्देश कोणता होता. याच्यावरती सुद्धा आपल्याला 3 प्रश्न लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे की महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली होती. कोणत्या वर्षी केली 1916 या वर्षी केली. मग हे जे विद्यापीठ आहे हे स्थापन करण्यामागे त्यांचा मुख्य उद्देश काय होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि क हे जे आहे लक्षात ठेवा. अ म्हणजे काय आहे तर स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, ब म्हणजे आहे स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे आणि क म्हणजे आहे स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. हे जे आहेत हे तीनही कारणं किंवा हे तीनही उद्देश होते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम डॅश यांनी उच्चारला होता. स्वराज हा जो शब्द आहे हा सर्वात पहिल्यांदा कोणी उच्चारला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, दादाभाई नौरोजी यांनी 1906 मध्ये कलकत्ता या ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये स्वराज हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? पहा, अशी कितवी घटना दुरुस्ती आहे जी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित येते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर 74वी घटना दुरुस्ती ही शहरी भागातील, महत्वाचा आहे ग्रामीण नाही, शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे 74वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आपण ज्याला भारताचं संविधान म्हणतो किंवा जो सरनामा असतो, प्रत्येक स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या सर्वात पहिल्यांदा जो सरनामा दिला असतो, त्यामध्ये आपली सुरुवात कशी होते की आम्ही भारताचे लोक. आणि अशीच सुरुवात अजून एका देशाच्या सरनाम्याचीही होते. तर तो देश कोणता असेल? ऑप्शन क्रमांक 4, तर युनायटेड स्टेट अमेरिका हा जो देश आहे यांच्याही संविधानाची किंवा संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात सेम अशीच होते. मग या ठिकाणी पॉइंट्स पाहून घ्या कशी कशी नेमकी सुरुवात आहे. तर अमेरिकेचे संविधान, अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट म्हणजेच आम्ही युनायटेड स्टेटचे लोक अशी होते. आणि भारताची लक्षात ठेवा, वी द पीपल ऑफ इंडिया अशी करण्यात आलेली आहे म्हणजेच आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात होते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला 4 तत्व दिलेले आहेत, तर या तत्वांपैकी भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा खालीलपैकी कोणता भाग येत नाही? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3, शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी हे जे आहे हा तत्वाचा भाग येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईमध्ये लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? या ठिकाणी आपल्याला 4 व्यक्ती दिलेल्या आहेत, मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, महात्मा गांधी आणि विठ्ठलभाई पटेल. तर यांच्यापैकी त्या अधिवेशनाला कोण हजर नव्हते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त क. क म्हणजे कोण आहेत? तर महात्मा गांधी जे आहेत तर या अधिवेशनामध्ये हजर नव्हते. या ठिकाणी आपल्याला याच प्रश्नावरती 3 प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात ते पाहून घ्या. तर कोणत्या ठिकाणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं? ते भरलं होतं मुंबईला. कधी भरलं होतं? तर 1920 या वर्षी भरलं होतं. आणि अध्यक्ष कोण होते? तर लाला लजपतराय हे त्याचे अध्यक्ष होते. आणि मग त्या अधिवेशनाला कोण हजर नव्हतं? तर महात्मा गांधी हजर नव्हते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.